राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या वतीनं आज आम्ही जन आक्रोश आंदोलन या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। आम्ही शासनाचा हा विरोधात हे जन आक्रोश केलेला आहे की संपूर्ण जिल्हा दुष्काळ माफी करावं आणि हे राज्य शासनाला ऐकू जाण्यासाठी आमची तुतारी राज्य शासनापर्यंत जाण्यासाठी ही तुतारी लावून आमचं आंदोलन या शासनाला जाग येण्यासाठी आम्ही लोकांच्या छातीवर हात ठेवून सांगितलं की आम्हाला राज्य सरकारनं सापत्नक वागणूक दिली, त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी जन आक्रोश या आंदोलनाच्या वतीनं व्यक्त करत आहोत। धाराशिव उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही हा जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की 2022चा पीक विमा अजून आम्हाला सरसकट शेतकऱ्याला मिळाला नाही। 2023ला शेतकऱ्याला पहिल्यांदा 25% अग्रिम दिलाय, परंतु अजून उर्वरित 75% आमचा पीक विमा मिळाला नाही। शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातल्या बँकेला दरवर्षी पीक कर्ज भरलंय, त्याच्यासाठी जे अनुदान आहे 50,000 तेही अजून राज्य सरकारनं दिलेलं नाही। या जिल्ह्यामध्ये येऊन मुख्यमंत्र्यांनी कांद्याचं अनुदान घोषित केलं होतं, परंतु अजूनपर्यंत ते मिळालेलं नाही। या जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादन शेतकरी आहेत, आज या सोयाबीनला 4500 रुपये भाव आहे। 2020 साली 23 साली ज्या वेळेस सोयाबीन आलं होतं त्याही वेळेस 4500 भाव आणि 20 वर्षात नंतर सुद्धा सोयाबीनला 4500 रुपये भाव आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा आमचा जिल्हा आहे। राज्य शासनानं या जिल्ह्यासाठी कसलीही तरतूद केली नाही। आज शहरं बघितली तर सगळे घाणीनं व्यापलेले आहेत, शहरं सगळी उखडलेली आहेत, ग्रामीण भागातले रस्ते उखडलेले आहेत। या ठिकाणी कुणी लक्ष द्यायला तयार नाही, म्हणून आम्ही आज राज्य सरकारचा निषेध करत आहोत। या ठिकाणी आमच्या जनतेचा जनाक्रोश भावना राज्य सरकारजवळ आम्ही व्यक्त करत आहोत। या पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर दुष्काळाची जाहीर करून उर्वरित 5 तालुक्याला दुष्काळी अनुदानही दिलं पाहिजे। 3 जिल्हा तालुक्याचं अनुदान डिक्लेअर केलंय 200 कोटी रुपये, तेही अजून दिलेलं नाही आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्याचं संपूर्ण पीक कर्ज, शेतमजुराचं संपूर्ण पीक कर्ज, शेतमजुराचं कर्ज आणि सुशिक्षित बेकारांचं कर्ज माफ करावं असं आम्ही या ठिकाणी सांगतोय। हे जर केलं नाही तर या पुढच्या काळामध्ये हे सरकारच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर निश्चित याच्या मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू। महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या देशातल्या शेतकऱ्याला, या राज्यातल्या शेतकऱ्याला आणि आमच्या धाराशिवच्या शेतकऱ्याला कशी सापत्नक वागणूक देत आहे त्याच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीनं हा आम्ही जनाक्रोश या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ व्यक्त करत आहेत। कारण आमचा 2022चा पीक विमा मिळाला नाही।